लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। त्यात अनेक चुका झाल्यात। सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू आहे। यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही त्यांनी म्हटलंय। तसंच अपात्र लाडक्या बहिणींवर कुठलीही कायदेशीर कारवाई करणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलंय। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही तर काही झालं, काही मध्ये कमी केले। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत। त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा कारवाई केली सरकारी कर्मचारी जे आहेत महिला कारवाई केली जाणार। अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय तर ना, ज्यांना गरज आहे त्यांना पैसे अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये। आता त्यांनी नको होतं करायला। तर लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली। मतं मिळवण्यासाठी लाडकी बहिणींच्या अर्जांची छाननी केली नाही, त्यामुळे अर्थ खात्यात घोटाळा झालाय, म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या। प्रायश्चित राजीनामा द्या। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला। तुम्ही छाननी केली नाही। तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत?